नमस्कार मित्रांनो, आज आपण लहान पिल्लांसाठी एकही रुपया खर्च न करता त्यांना खुराक खाण्यासाठी गव्हाण बनवणार आहे. तर ते गव्हाण बनवण्यासाठी आपण ते 3 तेलाचे डबे घेतलेले आहेत. तेलाचे डबे हे प्रत्येकाच्या घरी सहजपणे उपलब्ध होऊन जातात. हे तेलाचे डबे भंगारला घालण्यापेक्षा आपण शेळीपालनमध्ये ह्याचा चांगला उपयोग करू शकतो लहान पिल्लांना खुराक खाण्यासाठी. गव्हाण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 3 डबे घेतलेले आहेत. वरचा भाग व खालील भाग हे 2 भाग याचे कट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे या 2 डब्याचे बी कट करणार आहोत. तर पुढे बघू शकता आपण कट करणार आहोत. ही डब्याचे खालील साईड हे कट करून घेतलेले आहे. खालील साईड व वरली साईड हे बघून घ्या. ही बाजू कट करायची आहे आपल्याला. ही बघा. त्यानंतर आपल्याला या डब्यातील ही जी साईड दिसती ही कट करून घ्यायची आहे. आपलं हे कट करून झालेलं आहे. अशा प्रकारे हे डबा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघू शकता असं हे बघा. त्यानंतर जे कट करून कडेला जे राहिलेलं असतं हे बघू शकता तुम्ही. हे बघा या साईडला जे राहिलेलं आहे तर हे लहान पिल्लांना खाताना इजा करू शकतं. त्यानंतर आपल्याला हे जागेवर प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे असे. तर आपण या पत्र्याच्या चारही साईड अशा प्रकारे प्रेस करून घेतलेले आहेत. हे बघा बघू शकता. या पत्र्याच्या चारही साईड अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला या पत्र्याच्या या साईडने व त्या साईडने अशा प्रकारे अंदाजे फोल्ड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तर आपण हा पत्रा फोल्ड करून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण हा पत्रा फोल्ड केलेला आहे. व त्यानंतर हा जो पत्रा आहे या पत्र्याच्या वरती अशा प्रकारे ठेवायचा आहे. अशा प्रकारे थोडेसे
अंतर ठेवायचे या साईडला, इथे या साईडला, व इथे 2 होल पाडून या साईडला 2 व या साईडला 2 व मध्ये 2 होल पाडून तारनं असे पॅक करून घ्यायचे आहे. तर चला ते आपण करून घेऊया. आपण हे तारनं फिट करून घेतलेले आहे. हे बघू शकता, इथे 2 होल पाडून इथे 2, या साईडला 2 व इकडे 2, अशा प्रकारे हे 2 पत्र्याचा जॉईंट केलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे जॉईंट. व त्यानंतर आपल्याला या साईडने इथून कट करावं लागणार, थोडं या साईडने, थोडं इकडं या साईडने, थोडं व या बाजूने थोडं. पण हा पत्रा कट करून घेतलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे कट करायचा आहे. या 2 साईडने कट करायचा आहे, इकडून एक इकडून एक. त्यासाठी आपल्याला असा फोल्ड करायचा आहे पत्रा. असा फोल्ड केल्यानंतर ही जी साईड आहे, ही साईड याच्या पाठीमागून फोल्ड करायची आहे व दुसरी बी साईड याच्या पाठीमागून अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. हे फोल्ड केल्यानंतर बघू शकता, या साईडला इथं एक होल पाडायचे व इथं एक, जेणेकरून हे असं पसरू नये. इथे 2 होल पाडायचे व इथं एक होल व इथं एक होल, त्यानंतर इथं आणि इथं. असेच इथं जसं केलं त्या साईडला आपण तसेच करायचं आहे. या साईडला देखील तशा प्रकारेच करायचे आहे. या साईडला देखील आपण कट करून घेतलेला आहे पत्रा, ते पण आपण फोल्ड करून घेऊ. हे आपली दोन्ही साईड फोल्ड झालेली आहे. तर हे बघू शकता, अशा प्रकारे आपण होल पाडून घेतलेले आहेत. या साईडला 2, या साईडला 2 व मध्ये 2. तर गव्हाण आपली ही तयार झालेली आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपण बनवलेली आहे, एकही रुपया खर्च न करता. बघू शकता, इथे आपण तारनं फिट केलेलं आहे. इथे मध्ये जॉईंट तारनच दिलेलं आहे व त्या साईडला पण आपण तारनच बांधलेलं आहे. अशा प्रकारे 2 गव्हाणी रेडी झालेले आहेत आपल्या. बघू शकता, यामध्ये पिल्लांना खुराक आपण टाकू शकतो, जेणेकरून खुराक हे खाली सांडणार नाही. पाठी जे ठेवतो ते आपण यामध्ये टाकू शकतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जगताप गोट फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.